काय तर बापरे, टॉंग आहे तुमच्याकडे तर. कुठंच नाही जाणार तो. तुम्ही एवढे सगळेजण थांबलेत, कस काय जाऊन दे, जाणारच नाही. पोरं घाबरायला लागले. टॉंग आहे त्यांच्याकडे. हो, आधी कुठं होता तो? तिकडून आलाय इकडे. घनसच आहे. घनच साप आहे मित्रांनो, टॉंग आहे. तुम्ही दाबलं होतं काय टॉंगने तिला? टॉंगने दाबलं होतं? टॉंगने दाबलं होतं? अच्छा. का कावळ्याने मारले वय? तेच म्हणलं, रक्त कस काय वरती थोडस दिसतंय. अच्छा, कावळे मारत होते म्हणजे सापाला. कावळे मारत होते बघा सापाला. थोड्याशा टोचा मारल्यात, पण एवढं काही जखम वगैरे नाही जास्त झालेली. तर जखम थोडी जरी असेल तरी साप भयंकर चिडलेला असतो अशा वेळेस. त्यावेळेस सापाला पकडणं म्हणजे डबल रिस्क. पाऊस कशी मजा घेतोय, जोरात येतोय, डायरेक्ट ऊन पडते, त्यामुळे भीती वाटते ताई, बाकी काय नाही. लेकर आहे तिथं राहिला, छोटे छोटे पोरी आहेत, दिवसभर घरी असतात. जाऊ दे, त्याच्या मनाने जात असेल. त्याच्या मनाने गेला तर अजून चांगलं बाबा. एकदम बेस्ट. इकडे तिकडे इकडे. तो त्याच्या जीवाला घाबरलाय, आपण त्याला घाबरतोय, एवढंच झालं. तेच आहे. नाही त्याला कावळ्यांनी जखमी केला होता. कावळ्या आता नाही, पक्षी मारतात ना सापाला. आपण म्हणतो आपण साप नाही मारला तर काय होईल. आपल्याला असं वाटतं आपण साप मारला पाहिजे. आपण नाही मारला तर संख्या वाढन, मग चावल. पण लोकांच्या हे लक्षात येत नाही की त्यांना पक्षी मारतात. मांजर, कुत्रे, घोरपड, मोर, असे कितीतरी पक्षी प्राणी त्यांना मारतात. निसर्गाला माहिती आहे कोणाची संख्या किती ठेवायची, कसं काय. मोरांना लोकांनी मारून टाकलं, घोरपडी नष्ट केल्या खाऊ खाऊ. आता म्हणतात साप वाढले. व्यवस्थित पद्धतीने पॅक केलं आपण. कावळ्यांनी चोचा मारल्यात, तर जास्त जखम नाहीये, नॉर्मलच आहे, जी नॅचरली रिकवर होते. त्यामुळे आपण त्याला सुरक्षित ठिकाणी मुक्त करणारे. घनच साप होता, विषारी. दापोलीकडे लेबर कॅम्प आहे ना? माझं लेबर कॅम्प आपलं. आणि हे लेबर कॅम्प आहे. गेल्या वेळेस तिथनं दामन काढली होती.